तुझी एक ना एक दिवस हे ना परोपकाराय स्वतः मी होते म्हणाले. हा देह देह परोपकारासाठी लागणार आहे. आणि तू हे दान करायचं बरं अशा गुरुजीची आज्ञा. आणि म्हणून दधीची ऋषीने हे कार्य केले. अशी ग्रंथामध्ये सर्व काही प्रकारचे पुरावे प्राप्त होतात. चिंतन करायला चिंतन वाढ माझ्याजवळ स्टाक पडेल राहतो चिंतनाच्या बाबतीत. असो अशा प्रकारे दधीची ऋषीने देहदान केला असता. त्यापासून वज्र बनवलेले. या इंद्राने ते वज्र घेतलं आणि वृत्रासुराशी लढण्याला लागलेलं आहे. वृत्रासुराचं आणि इंद्राचं घनघोर युद्ध सुरू झालेले. इतकं भयानक युद्ध. नर्मदा नदी, या नर्मदा नदीच्या तीरावरती जेव्हा तो वृत्रासुर पाहायला, वृत्रासुराची आणि इंद्राची भेट झाली. त्या ठिकाणी इंद्र आणि वृत्रासुराचा घनघोर युद्ध. इतकं घनघोर सांगायचं म्हणजे या वृत्रासुराने